हेलो। मारने का प्रयास किया है, नो बाउंड्री। कैच मिस होते हुए। दूसरी गेंद क्या कर पाएंगे मुकिंदर सिंह? डॉट बॉल। लो बेटे। चांस मुकिंदर के हाथ से। मारने का प्रयास किए पर नाकाम हुए। यहाँ पे शानदार कैच। स्टार 11 को पहला झटका लगता हुआ मुकिंदर के हाथ से। मारने का प्रयास किए पर नाकाम रहे बल्लेबाज। वहां तक आवाज जा रही है। बैटिंग का भार संभालने आया अंकित सिंह। पहली बॉल खेलने का प्रयास किया, अच्छा होगा मार के। प्रयास किए, नाकाम हुए। यहाँ पे दूसरा झटका लगता हुआ स्टार 11 को। तगड़ी बॉलिंग करते हुए
वाइड गेंद। हॅलो. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 धावांवर, लॉस ऑफ 2 विकेट्स. खोलवर टप्प्याचा चेंडू, खूप सुंदर असा चुरशीची गोलंदाजी करतोय. आतापर्यंत छान असं षटक हाताळलं होतं, फक्त 2 धावा दिल्या या षटकामध्ये. 2 धावा आणि एक्स्ट्राच्या रूपामध्ये, एक वाईटच्या रूपामध्ये एक धाव आलेली होती. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 9 धावांवर. खूप सुंदर अशी चुरशीची गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी चेतन. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, गती नव्हती नक्कीच या चेंडू मध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय मैदानाच्या आत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती फक्त 9 धावांवर. 2 षटकानंतर धावसंख्या 9 धावांवर, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचे षटक घेऊन येतोय निशांत राऊत. पुढचं षटक घेऊन येतोय निशांत राऊत. आपल्या कोट्याचं पहिलं षटक घेऊन येतो आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय निशांत राऊत. सामना करणार अंकेश नवाले. अंकेश नवाले स्ट्राईक वर आहेत आणि नॉन स्ट्राईक राऊंडर आपण बघू शकतो हरीश. या आधीचा सामना ज्या प्रकारे खेळला होता, हरीश लवकर माघारी परतलेले होते या सामन्याच्या आधी. त्यानंतर अंकेश बघू शकतो आपण मैदानाच्या आत स्ट्रायकर एंडवर. हा पण खेळाडू काही फारशी कामगिरी करू शकला नाही आधीचा सामना, पण या सामन्यामध्ये खेळावं लागेल आपल्या संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 धावांवर, लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि उर्वरित 36 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्लोअर वन्स, रिव्हर्स स्वीपचा फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, 4 धावा चौकार. खूप सुंदर असा रिव्हर्स स्वीपचा फटका खेळून काढलेला होता. स्विच हिट न म्हणता स्वीट हिट होता हा. पहिला चेंडू आणि चौकाराने स्वागत केलेलं आहे निशांत राऊत याचं. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, 1 धाव नक्कीच मिळणार, एका धावेपासून वाचू शकणार नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14 धावांवर, लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले आहेत निशांतने. निशांत बद्दल म्हणायचं झालंच तर खूप छान आहेत. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू, स्क्वेअर कट करून दिलेला आहे. चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पार, 4 धावा चौकार.
स्क्वेअर कट करून दिलेला होता. आदळलेला चेंडू होता, गती नव्हती पण रीड केला आणि खूप सुंदर असा फटका इथे येतो हरीशच्या बॅटमधनं. बघा ज्या प्रकारे हाणामारी होती या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर पण चौकार आलेला होता, त्यानंतर लागोपाठचा हा दुसरा चौकार. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे. नक्कीच आपल्या संघासाठी एक धाव वाचवली इथे चेतन यांनी. याच्या आधीच खूप छान षटक हाताळलेलं होतं, फक्त 3 धावा दिलेल्या होत्या, त्यामध्ये एक एक्स्ट्राच्या रूपात आलेली धाव होती. नक्कीच कमालीची गोलंदाजी केली त्यांनी. उर्वरित षटक छान टाकलेलं होतं निशांतने, पण यामध्ये 2 चौकार. पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता, हरीश समजू शकले नाही. निर्धाव चेंडू येतोय मैदानाच्या आत. न्यू स्टार 11 चा हा संघ पुन्हा एकदा आदळलेला चेंडू होता, भरकटलेली गोलंदाजी म्हणावं लागेल इथे. वाईटच्या रूपात 1 धाव येते. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 19 धावांवर. लॉस ऑफ 2 विकेट. आतापर्यंत 2 फलंदाजांना माघारी पाठवण्यात यश आलेलं आहे या गोलंदाजांना. पुन्हा एकदा स्लोअर 1 चेंडू होता, रीड केला. 1 धाव नक्कीच मिळेल. लक्ष्याच्या दिशेला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे निलेश, 1 धावेपासून वाचवू शकणार नाही. षटक समाप्ती झाली आहे. 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावांवर. लॉस ऑफ 2 विकेट्स. राजे 11 हा संघ आपला पहिला सामना हरलेला होता या आधीचा. नवीन षटक चालवलं होतं, बॅट चालवली आहे, लेग साइडच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे 6 धावांसाठी. निखिल मोरेचं स्वागत केलं आहे षटकाराने हरीश वाघाळे याने. काय सुंदर फटका खेळून काढलेला होता, रीड केला आणि 6 धावा षटकार. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे सध्या 1 धावेपासून वाचू शकणार नाही. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये बघायला मिळते. खूप सुंदर अशी फलंदाजी बघायला मिळते हरीशकडनं. या आधीचा सामना काही खास प्रदर्शन करू शकला नाही, पण या सामन्यामध्ये काय जबाबदारी निभावलेली आहे आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, फुल टॉस चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळलेला आहे. निशांत आहे तिथे, 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली होती 28 धावांवर. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर आपण बघू शकतो हरीश इंगळे. या आधीची स्पर्धा खूप छान प्रकारे खेळून काढलेली होती आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आलेला चेंडू, चेंडू जाईल इथे मात्र सीमारेषा पार. 6 धावा षटकार हरीशच्या बॅट मध्ये येतोय. पूल पॉवरफुल आणि सक्सेसफुल 6 धावा षटकार. कमिटीला विनंती असेल बॉल पुरवला जाईल. चला चेंडू आलेला आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. काय सुंदर फटका खेळून काढलेला, आदळलेला चेंडू नक्कीच होता, रीड केला आणि पूल पॉवरफुल सक्सेसफुल इथे बघायला मिळाला हरीश वाघाळेच्या बॅटमधनं. वैयक्तिक 11 चेंडू आणि 19 धावेंवर खेळतो हरीश वाघाळे. त्याची साथ देतो अंकेश. पुन्हा एकदा एक ते रनआउटचा चान्स मात्र होता. 1 धाव नक्कीच इथे अंपायर कडनं इशारा येतोय नो बॉल, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. इथे मात्र चान्स मिळणार आहे अंकेशाला आपला बॅट खोलण्यासाठी. आतापर्यंत या षटकामध्ये 14 धाव खर्च केले आहेत निखिल मोरे यांनी. फ्री हिटचा चेंडू, बघूया काय होतंय.
मारण्याच्या नादात तिथे मात्र चेंडू हवे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, विकेट मिळणार नाही लगेच, पण एक धाव नक्कीच मिळेल. फील्डचा चेंडू होता, काही खास फायदा उचलू शकले नाही त्या चेंडूचा अंकेश नवाले. या सामन्यामध्ये पण थोडं स्ट्रगल केलं होतं आपल्या फलंदाजीमध्ये, गोलंदाजी तेवढी खास काही राहिलेली नव्हती आणि या सामन्यामध्ये पण खेळावं लागेल आपल्या संघासाठी, ज्या प्रकारे संघ अडचणीत आहे. पुन्हा एकदा आदळलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, वा सूर मारून चेंडू अडवला नक्कीच. एक धाव वाचवली आपल्या संघासाठी. षटक समाप्ती झालेली आहे. 4 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 38 धावांवर, लॉस ऑफ 2 विकेट. निखिल मोरेच्या या षटकामध्ये 18 धावा आलेल्या आहेत. खूप महागडं षटक ठरलेलं आहे सध्या तरी या पहिल्या इनिंगचं हे खूप महागडं षटक. 4 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 38 धावा, 2 गडी बाद. बॉल जो षटकार मारलेला होता हरीश इंगळे यांनी, हा चेंडू आलेला आहे. पंच बॉल घेतील. पंच मेन अंपायर जे आहेत नवीन गोलंदाज येतोय मुकंदर सिंग, डावखोरे हाताचा गोलंदाज आहे. या आधी एक षटक टाकलेलं होतं, 6 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट प्राप्त करून दिली होती आपल्या संघाला. हरीश स्ट्रायकर एंड. स्लोवर 1 चेंडू नक्कीच मारण्याचा नादात क्षेत्ररक्षक आहे तिथे कुणाल. 1 धाव नक्कीच वाचवली आपल्या संघासाठी. षटकाची सुरुवात चांगल्या प्रकारे केलेली आहे मुकंदर सिंग यांनी. शेवटचं षटक खूप चांगल्या प्रकारे हाताळलेलं होतं. पुढचा चेंडू हरीश वाघाळे स्ट्रायकर एंडवर. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे निशांत, सेफ हँड. झटका लागतोय, विकेटचा पतन होतोय इथे. खूप मोठा विकेट हरीश वाघाळेच्या रूपामध्ये लागतोय. 3रा झटका न्यू स्टार 11ला. समोरच्या दिशेने खेळून नक्कीच काढलेला होता आणि पण इथे निशांत राऊत सुंदर झेल. सरळ निशांत राऊतच्या हातामध्ये विसावा घेतोय चेंडू आणि विकेटचं पतन. 3ऱ्या विकेटचं पतन 38 धावांवर. नवीन फलंदाज हर्ष असतील तर त्यांनी हात वरत करून सांगायचं आहे. हर्ष नवीन फलंदाज. काय षटकाची सुरुवात केलेली आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकलेला होता, 2ऱ्या चेंडू मध्ये विकेट प्राप्त करून दिली आपल्या संघाला नवीन फलंदाज. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, हलका हाताने क्लास करून दिलेला. इथे मात्र केला युक्तीचा वापर, चेंडू जाईल सीमा पार. 4 धावा चौकार. ज्या प्रकारे आपण बघितलं की या आधीचा सामना खूप छान प्रकारे फलंदाजी केलेली होती हर्ष यांनी आणि तोच फॉर्म आता या मॅच मध्ये पण कंटिन्यू करतोय. हलक्या हाताने ग्लान्स करून दिलेला होता पॉइंटच्या दिशेला. सद्दीन होते तिथे क्षेत्ररक्षक, पण इथे मात्र 4 धावा मिळतील. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार. आदळलेला चेंडू होता. 6 धावा षटकार. खूप सुंदर असा फटका, दर्शनीय फटका म्हणावा लागेल आपल्याला. उभ्या षटकार खेळून काढलेला आहे काऊ कॉर्नरच्या दिशेने. खूप सुंदर. 2 धावा 2 चेंडू मध्ये 10 धावा. उर्वरित षटक छान टाकलेलं होतं सुरुवातीचे 2 चेंडू, पण त्यानंतर एक चौकार आणि षटकारच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 धावांवर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, आदळलेला चेंडू होता, नो लुक शॉट. 6 धावा. पुन्हा एकदा षटकार येतो हरीशच्या बॅट मधनं. वा, काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 5वं षटक चालू आहे मैदानाच्या आत. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत आणि लागोपाठचा हा 2रा षटकार येतोय. सुंदर फलंदाजी. आदळलेला चेंडू होता, त्याला लेग साईडच्या दिशेने भिरकावून दिला 6 धावांसाठी.
पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे. वॉड शॉट कव्हरच्या दिशेने क्लास. इथे मात्र क्लास बघायला मिळतो हरीशच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा येतोय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 58 धावांवर. 3 गडी गारद 5 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 58 धावांवर. काय सुंदर फटकेबाजी केली शेवटच्या षटकामध्ये मुकुंदर सिंग याच्या. सुरुवातीला खूप छान सुरुवात केली होती. 2 चेंडू हाताळले होते, 1 निर्धाव आणि त्यानंतर हरीश वाघाडेचा विकेट प्राप्त करून दिला होता. त्यानंतर जी फटकेबाजी केली हरीश यांनी, नक्कीच कौतुकास्पद फलंदाजी होते. आता मात्र गोलंदाजीला आला आहे चेतन सॉरी. पहिलं षटक खूप छान प्रकारे हाताळलं होतं. फक्त 3 धावा खर्च केलेल्या होतात. इथे मात्र अंकेश काय करू शकतो. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. लेग साईडच्या दिशेने काऊ कॉर्नरला जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव नक्कीच मिळणार. 1 धावेपासून वाचू शकणार नाही. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली होती 59 धावांवर. अंकेश वैयक्तिक 8 चेंडू 13 धावांवर खेळतोय आणि हरीश खेळतोय 4 चेंडू 20 धावा. वा, पुन्हा एकदा हे बॅटल बघण्यासारखं असणार आहे. चेतन वर्सेस हरीश. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता पण इथे अंपायर कडनं जर्कच्या रूपामध्ये एक नो बॉलचा. आणि इथे गोलंदाजाला एक वॉर्निंग करण्यात येत आहे की जर लागोपाठचा दुसरा जर नो बॉल टाकला तर तुम्हाला बॅन करण्यात येईल ऑल ओव्हर टुर्नामेंट मधून, स्पर्धेमधून. तर या गोष्टीची दक्षता घ्यावी. फ्रीटचा चेंडू आहे, बघूया काय होतंय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. नो लुक शॉट. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा इथे नो बॉल येतोय. पुन्हा एकदा जर्जच्या रूपामध्ये आणि गोलंदाज होतोय या स्पर्धेतून बाद. बॅन. पुन्हा एकदा हा गोलंदाज बॅन होतो. लागोपाठचा दुसरा नो बॉल जर्जच्या रूपात टाकलेला होता चेतन यांनी आणि त्याच कारणामुळे त्याला आता डिस्क्वालिफाय करण्यात येते स्पर्धेतून. लागोपाठचा दुसरा आणि काय सुंदर फटका काढला होता लेग साइडला. वाह, व्हॉट अ शॉट. 6 धावा षटकार. नो बॉल. थर्ड अंपायर कडनं निर्णय येतोय नो बॉल आणि याच नो बॉल मुळे गोलंदाज चेतन होतोय डिस्क्वालिफाय. आदित्य षटक चांगला हाताळलेलं होतं. चेंडू झाले आहेत, 1 चेंडू झालात फक्त. लागोपाठचे 2 चेंडू त्याने नो बॉल टाकले होते. त्याच्यामध्ये 8 धावा कलेक्ट केलेल्या फलंदाजांनी. पंचांनी सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. यानंतर उर्वरित 1 सामना आपल्याला खेळायचे बाकी आहे. टाइम वेळेचं भान ठेवून आपल्याला सामना सुरुवात करायची आहे. कारण कालच्या सत्रात जो सामना झालेला होता त्या सामन्यामध्ये बॅड लाईटचा खूप प्रॉब्लेम झालेला होता. त्याच्यामुळं दोन्ही संघांना विनंती असेल की लवकरात लवकर सामना सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती असेल
इम्पॅक्ट प्लेअर. चेतनच्या जागेवर मुकेश ओके. चेतनच्या जागेवर मुकेश. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये बदल होते. गोलंदाजी करतोय सद्दीन शहा, मॅन फ्रॉम जलालखेडा. सामना करणार हरीश. लेग साईडच्या दिशेने. इथे मात्र चेंडू क्षेत्ररक्षक आहे निलेश. चेंडू पर्यंत पोहोचेल का? नाही. इथे मात्र झेल सुटतो. चेंडू खूप वेळ हवेत होता, खूप वेळ होता क्षेत्ररक्षकाकडे चेंडू पकडण्याचा, बट इथे मात्र झेल सुटतोय. आणि कोणाचा झेल सुटतोय? हरीशचा. ज्या खेळाडूंनी या मागील सामना गाजवलेला, ज्या फलंदाजाने आज ग्राउंड गाजवलेला आहे, त्याचा झेल सुटतोय. पुन्हा एकदा चेंडू जाईल. पुन्हा एकदा सीमारेषा पार. खडे खडे लगातोचे वड शॉट उभ्या खेळून काढलेला आहे 6 धावांसाठी. बघा, आपण जेव्हा बघतो की मोठ्या खेळाडूची विकेट जेव्हा आपल्याला चान्स बनतो, तो चान्स, ती संधी सोडायची नसते. आणि ती संधी सोडली आणि त्या संधीचं सोनं करतोय आता हरीश आपल्या फलंदाजीमध्ये. मोठमोठ्या फटक्यांनी काय आतिषबाजी करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 75 धावांवर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, बैठक मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू, ते गती नव्हती चेंडू मध्ये, पण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मैदानाच्या आत. उर्वरित 2 चेंडू या षटकामधले बाकी आहेत. आतापर्यंत 20 धावा खर्च केलेल्या आहेत या षटकांमध्ये. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, कव्हर सोडून कट. बॅटची कडा लागते. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. निखी आहे तिथे क्षेत्ररक्षक, 1 धावेपासून वाचवू शकणार नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 76 धावांवर. 6वं षटक चालू आहे. 6व्या षटकातला हा शेवटचा चेंडू येणे बाकी. स्ट्राईक, आता मात्र स्ट्राईकवर आहे अंकेश नावाले. हलक्या हाताने खेळून काढलेले 1 धावेसाठी लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव. इथे मात्र षटक समाप्त होते. 6 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 77 धावांवर. 3 गडी बाद. या षटकांमध्ये 19 धावा आलेल्या होत्या. षटकाची सुरुवात चेतन याने केली होती, पण त्याला 2 जर्क नो बॉलमुळे डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं होतं या स्पर्धेमधून. त्यानंतर षटक हाताळलेलं होतं सद्दीन यांनी, पण फटकेबाजी ज्या प्रकारे केली हरीश याने, कमालीची फलंदाजी म्हणावं लागेल. उर्वरित 2 षटकांचा सामना या पहिल्या सत्रातला, या सामन्याचं पहिलं सत्र जे आहे त्याच्यात 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर एंडवर आहे अंकेश. वैयक्तिक 9 चेंडू 14 धावेंवर खेळतोय. त्याच्या साथीला हर्षल खेळतोय 10 चेंडू 35 धावा. कव्हरच्या दिशेला खेळून काढलेला आहे. आदळलेला चेंडू नक्कीच होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव नक्कीच मिळेल. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचली आहे ती 78 धावांवर. एका वेळेस धावसंख्येवर अंकुश लावायचं काम गोलंदाजांनी केलं होतं, पण त्यानंतर ज्या प्रकारे हरीश यांनी फलंदाजी केली, हरीश तांबे आणि हरीश इंगळे, आदळलेला चेंडू, दिशाहीन गोलंदाजी, भरकटलेली लाईन, अंपायरचा इशारा होतोय नो बॉल. फ्री हिट च्या रूपात चेंडू येईल. आता फ्री हिटचा काय फायदा घेऊ शकतील फलंदाज, आणि फलंदाजी मार्कवर आहे कोण? स्ट्रायकर एंडला हर्षल तांबे. नो बॉलचा चेंडू होता. फ्री हिटचा खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच होता. त्रिपळा उडवला पण विकेट मात्र मिळणार नाही. कमालीची गोलंदाजी म्हणावं लागेल. चेंडूसाठी नक्कीच टाळ्या वाजवल्या पाहिजे. काय सुंदर गोलंदाजी केली. फ्री हिटचा चेंडू. बघा, क्रिकेटमध्ये फक्त याच चेंडूला सन्मान असतो. फुल ऑफ लाईन गेन यॉर्कर
आणि समजू शकले नाही हर्षल. त्रिफळा नक्कीच उडवला, विकेट मात्र प्राप्त होणार नाही. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, बॅटची कळ लागलेली होती. यष्टी रक्षकाच्या सरळ हातात जाऊन थांबलेला होता चेंडू, पण इथं नाही, इथं कॅच मिस होते. खूप मोठा झटका लागू शकला असता, खूप मोठा फलंदाज इथे बाद होऊ शकला असता. लागोपाठ दुसरी कॅच, दुसरा झेल सुटतोय हर्षल तांबे यांचा. खूप मोठी विकेट होती. इथे मात्र यष्टी रक्षकाच्या हाताने खूप मोठी चूक होताना दिसते. ज्या प्रकारे फलंदाजी करतो हर्षल तांबे, खरंच कौतुकास्पद म्हणावं लागेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, भरकटलेली लाईन, अंपायरचा इशारा येतो वाईट. याच वाईटच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 81 धावांवर. 7वं षटक चालू आहे. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत, 4 धावा खर्च केलेल्या आहेत. स्ट्राईक रेंजवर आता येणार अंकेश. पुन्हा एकदा भरकटलेली लाईन, सोडून दिला त्या चेंडूला. वाईटच्या रूपात पुन्हा एकदा धाव येते है. त्याच धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 82 धावांवर. सध्या तरी भरकटलेली गोलंदाजी, भरकटलेली लाईनने गोलंदाजी होते. याआधी एक चान्स नक्कीच बनवलेला होता, संधी होती विकेट घ्यायचा, पण इथे मात्र यष्टी रक्षकाच्या हातातून खूप मोठी चूक. झेल सुटला. आता त्या झेलाचं किती तुम्हाला पुढचा चेंडू अंकेश. पुन्हा एकदा भरकटलेली लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय, वाईड लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईडच्या रूपात येतोय एक्स्ट्रा धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 83 धावांवर. इथे मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये सुधार करावा लागेल. लागोपाठचा तिसरा वाईड टाकलेला आहे. याच्या आधी खूप छान षटक हाताळलेलं होतं, संधी बनवलेली होती हर्षल्या खेळाडूची विकेट घेण्याची, पण त्यानंतर भरकटलेली लाईन. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, कवच दिसणे, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू हवेत. चेंडू पकडतील तोपर्यंत 1 धाव नक्कीच पूर्ण होतील. स्ट्राईक रेंजर आता आपल्याला बघायला मिळतो हर्षल, ज्याने पूर्ण सामना गाजवला. 13 चेंडू, वैयक्तिक 13 चेंडू मध्ये 36 धावांवर खेळतोय. आणि भरकटलेली गोलंदाजी आता आपल्याला बघायला मिळते मुकेश याच्याकडनं. सुरुवातीला षटक छान हाताळलेलं होतं, पण त्यानंतर लागोपाठ 3 वाईट. पुन्हा एकदा भरकटलेला चेंडू, अंपायरचा इशारा येतोय वाईट. वाईटच्या रूपात या षटकातला हा 4था वाईट आहे. 4 चेंडू एक्स्ट्राच्या रूपात मध्ये टाकलेले आहे या षटकामध्ये. कुठेतरी सुधार करावा लागेल. बघा, या आधीचा पण सामना ज्या प्रकारे झाला होता, स्कोर कार्डवर छान प्रकारे असा स्कोरिंग होता डिफेंड करण्यासाठी, पण गोलंदाजीमध्ये सुधार करावा लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला. स्क्वेअरच्या दिशेने जातोय चेंडू, 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या पुन्हा जाऊन पोहोचलेली आहे ती 86 धावांवर. उर्वरित 1 चेंडू बाकी आहे. इथे मात्र चेंडू जाईल, निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा षटकार. आतापर्यंत षटक ज्या प्रकारे हाताळले होते, एक्स्ट्राच्या रूपामध्ये भरपूर धावा खर्च केल्या होत्या, पण इथे मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. नाही, स्कोर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 92 धावांवर. 7 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. मुकेश यांनी छान षटक हाताळलेलं होतं. वाईटच्या रूपामध्ये काही एक्स्ट्रा धाव नक्कीच खर्च केल्या त्या. उर्वरित षटक छान होतं, पण शेवटच्या चेंडूवर ज्या प्रकारे फुलटोल वसूल केला अंकेश यांनी. स्ट्रगल करत होते आतापर्यंत आपल्या फलंदाजीमध्ये, पण इथे हात खोलण्याचा एक चान्स मिळाला, ती संधी सोडली नाही. 6 धावा मिळवल्या. वैयक्तिक 12 चेंडू आणि 22 धावांवर खेळतोय अंकेश. त्याच्या साथीला हर्षल खेळतोय 14 चेंडू 37 धावांवर. 7 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 92 धावांवर. पुढचं षटक घेऊन येतोय निशांत राऊत.
कव्हरच्या दिशेने खूप छान असा टोलावून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक धाव नक्कीच मिळेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खूप छान प्रकारे असा खेळून काढलेला होता कव्हरच्या दिशेने. आज जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे या फलंदाजाची. या आधीचा सामना म्हणा किंवा हा सामना ज्या प्रकारे हाताळला, जबाबदारी घेतली या सामन्यामध्ये आणि संघाला काय सन्मानजनक धावेपर्यंत जाऊन पोहोचवलेला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, आदळलेला चेंडू होता, सॉरी. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने त्या क्षेत्ररक्षकाकडे जातोय चेंडू, एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 94 धावांवर. 3 गडी गारद आतापर्यंत निशांत राऊत षटकाची सुरुवात छान प्रकारे झालेली आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, स्क्वेअर समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. निखिल मोरे होते तिथे क्षेत्ररक्षक, मिसफिल्डच्या रूपामध्ये होते. 4 धावा चौकार. चेंडू निघून जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. खूप सुंदर असा फटका खेळून काढलेला आता कव्हरच्या वरून. खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच होता, कमालीची गोलंदाजी म्हणावं लागेल, पण त्याच्यापेक्षा सुंदर असा फटका खेळून काढलेला होता हर्षल याने. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता, निर्धाव चेंडू होता. इथे मात्र गोलंदाज वापसी करतोय. एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते गोलंदाज आणि फलंदाजाकडनं. स्लोअर चेंडू हवे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. आता मात्र चान्स आहे, इथे मात्र अकबर नाही करणार चुकी. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथे मात्र मोठा फटका लागतोय, झटका. हर्षलच्या रूपामध्ये मोठा फलंदाज, नक्कीच कमालीची फलंदाजी केली या सामन्यामध्ये. कौतुकास्पद फलंदाजी म्हणावं लागेल. आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्येवर जाऊन पोहोचवलेला आहे. 98 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागलेल्या आहे. आपल्या वैयक्तिक 15 चेंडू मध्ये 40 धावा काढलेल्या होत्या. आता मात्र नवीन फलंदाज येतोय लोकेंद्र. शेवटचा षटक होता, कलर डब्याचा चेंडू यष्टी उद्ध्वस्त केलेले आहे, दांडी गुल केलेली आहे. शेवटच्या चेंडूवर येते विकेट आणि मात्र पहिल्या सत्राचा सामना खतम झालेला आहे. इथे 8 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 98 धावांवर. 5 गडी गारद ह्या सामन्याचं पहिलं सत्र समाप्त होतंय आणि धावसंख्या बनवावी लागेल इथे आता. राजे 11 या संघाला उर्वरित आता 8 षटकांमध्ये 99 धावा बनवायच्या आहेत. अनुज नावाचा प्लेयर आहे का? आता मात्र विनंती असेल न्यू स्टार 11च्या संघ कर्णधाराला की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. यानंतर उर्वरित आणखी एक सामना खेळणे बाकी आहे, तर या गोष्टीचा या वेळेचा भान ठेवून आपल्याला हा सामना खेळायचा आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवतील न्यू स्टार 11 चे खेळाडू. संघाकडे पण जबरदस्त खेळाडू आहेत. फलंदाजी म्हटलं तर एक खोलवर लाईन मध्ये या संघाकडे फलंदाजी आहेत. ज्या प्रकारे आपण बघतो कुणाल भैया आहेत, सद्देन शहा आहे फलंदाजीसाठी, त्यानंतर निखिल मोरे उजव्या हाताचा फलंदाज,
त्याच्यानंतर अविनाश ज्याने डावखोऱ्या हाताचा फलंदाज होता अविनाश यांनी आधीच्या सामन्यामध्ये खूप छान असा प्रयत्न केला होता आपल्या संघाला विजय करून देण्याचा. खूप छान अशी फटकेबाजी नक्कीच केली होती, पण आपल्या संघाला विजय प्राप्त करून देऊ शकले नाही. पण त्यांनी जी मेहनत घेतली मैदानाच्या आत, कमालीची कौतुकास्पद फलंदाजी केलेली होती. चला न्यू स्टार संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला 55 विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि राजे 11च्या संघाला विनंती असेल आपले 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहे. सलामीचे 2 फलंदाज पाठवायचे आहेत. उर्वरित 8 षटकाचा हा सामना, एक इनिंग बाकी राहिलेली आहे. या सामन्यामध्ये 99 धावा बनवायच्या आहे तुम्हाला उर्वरित 48 चेंडूंमध्ये, ज्याच्यामध्ये 2 ओव्हर तुम्हाला पॉवर प्लेचे दिले जातील सुरुवातीला. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्मान आलेल्या प्रत्येक खेळाडूच्या कलागुणांना वाव मिळावा या संकल्पनेतून आयोजित केलेली ही स्पर्धा काटोल चषक 2025 सन्माननीय संदीप भाऊ इंगळे, सन्माननीय पंकज भाऊ चन्ने आणि सन्माननीय वैभव निहारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा काय चांगल्यारीत्या पार पडते. नक्कीच यांच्या कार्याला मी सलाम करतो. पहिलं षटक घेऊन येतो. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. हरीश नाव सांगायचं आहे गोलंदाजाचं. हर्ष ओके. हर्ष डावखोऱ्या हाताचा गोलंदाज. या सामन्याआधी खूप छान षटक हाताळलं होतं पहिलं. या सामन्यामध्ये काय कमाली, ज्यांनी स्ट्रायकर एंडवर आपण सलामीचा फलंदाज बघतोय कुणाल. खोलवर टप्प्याचा चेंडू स्लोअर 1 होता, गती नव्हती या चेंडूमध्ये, बॅटची कड लागली ती, चेंडू निघून जातोय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक धावेपासून वाचवू शकणार नाही. सलामीचे 2 फलंदाज ज्या प्रकारे आपण धावपट्टीवर बघू शकतो. नॉन स्ट्रायकर एंडवर आहे कुणाल, काटोलचा वंडर बॉय, आणि प्रत्येक सामन्यात म्हणजे फक्त सलामीच्या फलंदाजीची भूमिका निभावतो. प्रत्येक सामना, प्रत्येक संघ असो, कुठलाही संघ असो, ज्या संघामध्ये जातो सलामीच्या फलंदाजीचा भार सांभाळतो. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, बैठक आला रिव्हर्स स्वीप आता येतोय. इथे मात्र अकबरच्या बॅटमधून पहिला चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 धावांवर. अकबरला आपण ज्या प्रकारे बघू शकतो सुंदर फलंदाज आहे. पहिलाच चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट पाहिजे, ठीक. पुन्हा एकदा चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. महेश जिथे कुठे असतील मंचावर यायचा आहे. महेश आपल्या 2 बॅट घेऊन मंचावर यायचं आहे. बैठक इथे मात्र घुटना टेक और चौकार देख
अशा प्रकारचा फटका समोरच्या दिशेला खेळून काढलेला. काय सुंदर फटका खेळून काढलेला समोरच्या दिशेने. बैठक होता पण समोरच्या दिशेने मारलेला हा फटका. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 धावांवर. उर्वरित 2 चेंडू या षटकामधले बाकी आहेत. महेश जिते कुठे असतील मंचावर यायचा आहे, बॅट घेऊन यायचा आहे. कुणालला द्यायची बॅट. फुलटॉस चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि पहिल्या विकेटचा पतन होते अकबर याच्या रूपामध्ये. फुलटॉस चेंडू होता. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता पण इथे मात्र झेलबाद होत आहे. चेंडू जातोय सरळ अंकेशच्या हातामध्ये. झेलबाद. पहिल्या विकेटचं पतन. पहिल्या विकेटचं पतन आपल्याला लागते अकबरच्या रूपामध्ये. सुरुवातीला खूप छान असा रिव्हर्सिपचा फटका खेळला होता, त्यानंतर घुटना टेक आणि समोरच्या दिशेने खेळून काढलेला होता 4 धावांसाठी. पण इथे मात्र फुलटॉसवर फुल टोल वसूल करू शकले नाही आणि आपला विकेट गमवावा लागला. बोनस चेंडू होता, ज्या प्रकारे आपण म्हणतो क्रिकेटमध्ये की फुलटॉस हा बोनस चेंडू असतो फलंदाजासाठी, पण त्याचा काही फायदा उचलू शकलेला नाही आता तरी फलंदाज. पहिल्या विकेटचं पतन होते. 9 धावेवर पहिला झटका लागतोय राजे या संघाला. अरे भाई काय त्याला 2 अशा बॅट दाखव. त्याला हा दोन्ही बॅट काढ त्याच्यात या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा हर्ष. लेग दिशेने आता मात्र फुलटॉसवर फुल टोल वसूल केलेला आहे. चेंडू जातो लेग दिशेने सीमारेषा पार. 4 धावा चौकार. निखिल मोरे आल्याबरोबर फटकेबाजी करतात. फुलटॉस होता आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. 4 धावा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13 धावांवर. आता उर्वरित 42 चेंडूमध्ये 86 धावेची गरज आहे आणि सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो. कुणाल आणि निखिल मोरे एक दुसऱ्याची साथ देत आहेत. पहिल्याच चेंडूमध्ये चौकाराच्या रूपात फटका खेळलेला होता निखिल मोरे यांनी. या खेळाडूकडे पण क्षमता आहे. ज्या प्रकारे आपण आधीचे सामने बघू शकतो किंवा या आधीची स्पर्धा ज्या प्रकारे खेळून काढलेली होती निखिल मोरे यांनी, क्षमता आहे. अगर जर शेवटपर्यंत या धावपट्टीवर खेळला तर नक्कीच एक हाती विजय जिंकून आणि आपल्याला संघाला विजय प्राप्त करून द्यायची एक क्षमता आहे या खेळाडूमध्ये. त्याच प्रकारे आपण बघतो स्ट्रायकर एंडवर कुणाल भैया ऑल टाइम फेवरेट खेळाडू आहेत आमचे. आता मात्र सामना करणार अनिल यांच्या गोलंदाजीचा. आदळलेला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. पॉइंट दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धावेपासून वाचू शकणार नाही. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 14 धावांवर. षटकाची सुरुवात चांगल्या प्रकारे होते अनिल वाघाडे यांची. यांना जर आपण बघितलं तर खूप काही स्पर्धेचा अनुभव ज्या प्रकारे आपण म्हणतो या खेळाडूकडे आहे अनिल. आणि खूप क्रिकेट खेळला या खेळाडूंनी, या गोलंदाजाने या मैदानावर. पुन्हा एकदा आदळलेला चेंडू होता. पुन्हा एकदा पुल सक्सेसफुल पॉवरफुल चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावा चौकार. लागोपाठचा दुसरा चेंडू पुल होता, सक्सेसफुल झाला, पॉवरफुल होता आणि चेंडू निघून जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पार. 4 धावा चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार येतोय निखिल मोरेच्या बॅटमधनं. ज्या प्रकारे फलंदाजी करतात निखिल मोरे या गोष्टीसाठीच ओळखले जातात आणि अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा आदळलेला चेंडू होता, लेग स्टिकच्या बाहेर जातोय. अंपायरचा इशारा येतोय वाईड बॉल. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 18 धावांवर. लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र भरकटलेली गोलंदाजी करतोय अनिल. सुरुवातीला खूप छान, या आधीच्या सामन्यामध्ये पण खूप छान अशी गोलंदाजी केली होती, पण या सामन्यामध्ये मात्र आता थोडंसं प्रेशर दिसतोय. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये काहीतरी अडचणी येतात अनिलांना. आज समजूतदारीने गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला जर विजय प्राप्त करून द्यायचा असेल. या आधीचा सामना खूप छान प्रकारे खेळून काढल्याचा, फलंदाजी असो गोलंदाजी असो या संघाने खूप छान एफर्ट लावलेला होता. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने आपल्याच फॉलो थ्रू मध्ये छान क्षेत्ररक्षण करतोय अनिल. डावखुरे आताचा गोलंदाज ज्या प्रकारे आपण बघतो
खूप स्पर्धेचा एक्सपिरियन्स या खेळाडूकडे. इथे मात्र कट करून दिलेला आहे. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. रवी भाऊ आहे तिथे क्षेत्ररक्षक. एकही धाव मिळणार नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षक करतायत. आपल्या संघासाठी नक्कीच एक धाव वाचवली. एक धाव म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की एक चौकार वाचवला रवी भाऊ यांनी. खरंच खूप कॉन्ट्रीब्युशन असतात या सामन्यामध्ये जेव्हा केव्हा आपण त्यांना मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघतो. आलेला चेंडू होता कोलंबात फ्लिक करून दिलेला आहे लेगच्या दिशेने. हरीश आहे तिथे. एक धाव नक्कीच मिळेल. चेंडू जरा जातोय यष्टीरक्षकाच्या हातमध्ये. उर्वरित एक चेंडू बाकी आहे. आतापर्यंत 7 धावा खर्च केलेल्या आहेत अनिल यांनी. लेग साइडच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे. पुन्हा एकदा पूल सक्सेसफुल. गतिवान चेंडू नव्हता पण 4 धावा मिळेल. चौकार. एक मिनिट सामना थांबवायचा आहे. 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. गोलंदाजाचं नाव आहे नवीन आहे ना. हे काय आहे. चला सामन्याला सुरुवात करायची. ओके. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 धावांवर. उर्वरित 36 चेंडूमध्ये 73 धावेची गरज आहे. आतापर्यंत 2 षटकं झालेली आहेत आणि 2 षटकांमध्ये 26 धावा आतापर्यंत जोडण्यात यश प्राप्त झालंय दोन्ही सलामीच्या फलंदाजांना. आमचे साथी समालोचक सौरभ सरडे यांचं आगमन झालेलं आहे. कमिटीकडनं मी त्यांचे खूप जास्त स्वागत करतो. सलामी करतो. त्यांच्या खूप सुंदर असे फलंदाज आहे. गोलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण नेहमी ऍक्टिव्ह बघतो त्यांना. रवी अवसडे. फुलटॉस चेंडू. चेंडू जाईल सीमा रेषे पार जात होता. पण खूप छान क्षेत्ररक्षक बघायला मिळतं आपल्याला अंकेशकडनं. चेंडू नक्कीच प्रयत्न खूप छान होता. कॅचचा प्रयत्न होता. निखिल मोरेची मोठी विकेट भेटू शकली असती. आपण बघू शकतो की अंकेशकडनं अशा चुका फार होत नाही. आपण ज्या प्रकारे बघतो याला क्षेत्ररक्षण असो गोलंदाजी असो 100% आपला एफर्ट देतो. पण आता मात्र आपल्याला दुसरंच काही वेगळं चित्र बघायला मिळलं मैदानाच्या आतमध्ये. अंकेशकडनं अशी चुकी व्हायला आपण कधीच बघत नाही. पण आता मात्र झेल सुटतोय आणि खूप मोठा विकेट निखिल मोरे याचा. ज्या प्रकारे आपण म्हटलं की सुंदर फलंदाजी करतात. बैठक घुटना टेक और षटकार देख असं समीकरण या चेंडूवर बघायला मिळतंय. या आधीचा चेंडू होता फुलटोल वसूल केला नाही. पण त्यानंतर कुणाल वाघमेरेचा काय फटका खेळून काढलाय. वॉट शॉट. आणि मात्र आता रवी भाऊच्या या चेंडूवर येतोय षटकार. 6 धावा षटकार. घुटना टेक और षटकार देख. वॉट अ शॉट. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र आता सरळ यष्टीवर जाता जाता राहिलेला हा चेंडू. बघा खूप सुंदर अशी गोलंदाजी. आता मात्र 1 तेरी 1 मेरी अशा प्रकारचं समीकरण. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे कुणाल. लेग साइडच्या दिशेने भरकटलेली गोलंदाजी. चेंडू जातोय पुन्हा एकदा व्हाईट लेग स्टिकच्या बाहेर व्हाईटच्या रूपामध्ये येते. 1 धाव. आमचे साथी समालोचक आता मात्र समालोचन करणार आहेत. सौरभ
चौरडे. और घुमा दिया फील्डर बॉल के नीचे और शायद ये कैच है. और फील्डर नेम प्लीज. क्या बेहतरीन कैच पकड़ा है. एक कप्तान यश डागोर ने कैच पकड़ा है. सॉरी हर्ष. कुणाल ने काफी अच्छा एक क्लीन हिट किया था मिडल ऑफ द बैट, लेकिन क्लियर नहीं कर सके क्योंकि वो काउ कॉर्नर में बहुत बड़ी बाउंड्री लाइन रहती है, बहुत बड़ा एरिया होता है वो, तो उसे क्लियर नहीं कर सके और वापस जाना पड़ेगा कुणाल को. अपने टीम के कप्तान भी थे कुणाल. एक मेन विकेट कहा जाएगा ये और कुणाल की जगह लेंगे मुकंदर बाजी. जी हाँ अंपायर. कैच को एक बार चेक कीजिए. थर्ड अंपायर प्लीज. जी बिल्कुल. काटोल चषक का आज का दूसरा दिन, तीसरा मुकाबला. इसके बाद भी एक मुकाबला खेला जाना बाकी है और हम आशा करते हैं कि बहुत बेहतरीन मुकाबले हो रहे हैं. इसके पहले एक मुकाबला हुआ था न्यू स्टार वर्सेस जी हाँ विकेट. अंपायर डिसीजन, थर्ड अंपायर डिसीजन विकेट. कुणाल को लौटना पड़ेगा. अच्छा एक क्लीन हिट किया था कुणाल ने, एक बैठक शॉट, उसके बाद डॉट गेंद, उसके बाद विकेट. अंपायर से मैं गुजारिश करता हूं कि मैच जल्द से जल्द स्टार्ट कीजिए. तो अभी गेंदबाजी मार्ग पे बुरा भाऊ 42-43 के एज में अभी भी उम्दा गेंदबाजी कर रहे हैं, एकदम यंगस्टर्स की जैसे. कप्तान की विकेट लिया उन्होंने और काफी अच्छा कैच भी. अंकेश ने कैच ड्रॉप किया था. और यहाँ पे शायद वाइड गेंद लाइन से भटक चुके हैं रवि बाबू. काटोल चषक में ये देखने को मिल रहा है कि काफी बड़े बड़े स्कोर यहाँ पे क्रॉस हो रहे हैं. अंशु भाऊ और सलमान भाऊ का आगमन और इस बार बिल्कुल तारामंडल में 6 रनों के लिए अंशु भैया और सलमान भाऊ का हम काटोल चषक में आगमन करते हैं, स्वागत करते हैं हम. उन्हीं के साथ राकेश दादा वानखेड़े, इनका भी हम स्वागत करते हैं. काटोल चषक हमारे मार्गदर्शक अंशु भाऊ ठाकुर और बुरा भाऊ को यहाँ पे कुछ लेग इंजरी इस टाइम में होता है इसे. यहाँ पे कुछ इंजरी हुई है भूरा भाई को. क्या भूरा भाई फिर से फील्ड पे उतर सकेंगे क्या, कि उनकी जगह पे कोई रिप्लेक्स. एक बॉल बचा है इनका. अंपायर क्या भूरा भाऊ बॉलिंग करेंगे या फील्ड छोड़ कर बाहर बैठेंगे. अंपायर लास्ट बॉल
ओवर, अच्छा स्कोर स्कोर 1 मिनट, ठीक है ठीक है। अभी भी बल्लेबाजी पे मुकंदर और शुभम मोरे, 41 रन, 2 विकेट। देखना होगा कि भूरा भाई का जो ओवर यहाँ पे स्किप किया था वो कौन करेंगे। मैं अंशु भाऊ और सलमान भाऊ से निवेदन करता हूँ कि उन्होंने स्टेज पे आके अपना स्थान ग्रहण करे। हल्के हाथों से खेल दिया बिल्कुल ऑफसाइड की तरफ, काफी अच्छा यहाँ पे फुटवर्क, 1 रन। ओवर की समाप्ति। तीन ओवर के बाद 42 रन, लॉस ऑफ 2 विकेट। इसके बाद एक और मुकाबला खेला जाना बाकी। छत्रपति राइडर्स वर्सेस बॉक्सर 11 के बीच में खेला जाएगा। 42 रन्स, 3 ओवर्स, लॉस ऑफ 2 विकेट। अभी भी 5 ओवरों में 30 गेंदों में 57 रनों की जरूरत। इस बार काटोल चषक में जो बॉल है हेवी खन्ना, तो इसमें काफी रन बनते भी है और बहुत बड़ा लक्ष्य जो रहता है वो टारगेट भी पूरा होता है, जो हमने इसके पहले मैच में देखा था, जो कि न्यू स्टार 11 ने 98 रनों का लक्ष्य आखिरी गेंद में पूरा किया था। 5 रनों की जरूरत थी तो छक्का मारकर उस मैच को जिताया था। क्या देखना होगा इसमें क्या होता है। और अच्छा, बिल्कुल मिडल ऑफ द बैट, लॉन्ग ऑफ पे 1 रनों के लिए। और यहाँ पे हल्की सी मिस फील्डिंग बॉलर के थ्रू, 1 रन। यहाँ पे कोई चांस नहीं देंगे अंपायर। मैच 1 मिनट के लिए रुकाओ प्लीज, 1 मिनट अंपायर। जी जी स्टार्ट कीजिए। यहाँ पे स्कोर कार्ड में टेक्निकल इशू के चलते मैच को रुकाया था, फिर से स्टार्ट कीजिए। और यहाँ पे रिवर्स स्वीप खेलने की कोशिश, लेकिन एकदम जड़ में गेंद थी, बैट पे नहीं आई, डॉट गेंद। और यहाँ पे अभी खेल दिया है और अंकेश कोई गलती नहीं करेंगे। यहाँ पे 3 गेंदों में 3 रन। स्ट्राइक पे निखिल मोरे, और फिर से एक बार मिड ऑफ पे अच्छा थ्रो। यहाँ पे बिल्कुल 4 गेंद 4 रन। और यहाँ पे डॉट गेंद, बिल्कुल सटीक गेंदबाजी। और इस बार भी शायद ये डॉट गेंद, और इसी के साथ ओवर की भी समाप्ति हो चुकी है। देखते देखते हर्षल ने अपना ओवर कंप्लीट किया है। बस 4 रन गए इस ओवर में। 3 गेंदे डॉट, 1 डबल और 2 सिंगल, तो 4 रन आए। और स्कोर हुआ है 4 ओवर के बाद 46 रन, लॉस ऑफ 2 विकेट। अभी भी 4 ओवर बचे हैं।
और इसके बाद जो मैच खेला जाएगा बॉक्सर 11 वर्सेस छत्रपति राइडर्स, दोनों कप्तान। और पुल खेल दिया है, देखता है, और आसान सा कैच, बल्ले पे ले नहीं सके गेंद को, और आसान सा कैच। छत्रपति राइडर्स कप्तान और बॉक्सर कप्तान इरफान। बिल्कुल पांचवा ओवर चालू। नूतन बल्लेबाजी पे जाते, और अंकेश बिल्कुल अपना लंबा रनअप लेके यहाँ पे कीपर की मिसफील्ड। एक एक रन इंपॉर्टेंट होता है अगर मैच जीतना है तो, और यहाँ पे कीपर ने आसान सा है बॉल केप नहीं किया और एक रन। अभी कमेंट्री बॉक्स में बैठेंगे संदीप सिंह। और उड़ा दिया है, फील्डर कोई नीचे नहीं हुआ, और एक रन। जी हाँ, एक रन। अभी देखते हैं मुकिंदर सिंह क्या कर पाते हैं अपनी टीम के लिए। और मारने का प्रयास, लेकिन बीट हुए। काफी इतनी ही अच्छी बॉलिंग अंकेश की। उठा के मारो, रन आउट का चांस, और आउट। काफी उतनी ही अच्छी फील्डिंग, रन आउट। अभी मुकिंदर की जगह संभालने जाएंगे मुकिंदर की जगह लेंगे अब अविनाश। अब देखते हैं अविनाश क्या कर पाएंगे अपनी टीम के लिए। लेफ्ट हैंड बल्लेबाज, और उतनी ही अच्छी बॉलिंग। एम्पायर थोड़ा मैच रुका है। ओके एम्पायर चालू करो मैच। वो उठा के मारने का प्रयास, लेकिन बीट हुए अविनाश। ओवर समाप्ति, ओवर। कोणते मैच है? छत्रपति राइडर्स के कप्तान और बॉक्सर 11 के कप्तान टॉस के लिए आए। 49 49 रन।
5 ओवर 49 रन, 4 विकेट के नुकसान पर। ओवर का नाम 18-50। क्या नाम है? ये का नाम है को अरे इसका नाम क्या है? बॉलर नेम ये दोस्त बॉलर का नाम क्या है? हर्ष है, हर्ष। अभी देखते हैं क्या कर पाएंगे अपनी टीम के लिए हर्ष बॉलिंग मार्क पर। और उठा के मार दिया कमेंट्री बॉक्स के ऊपर सीधा 6 रन के लिए। काफी उतनी ही अच्छी बैटिंग का प्रदर्शन देखने को मिला है कमेंट्री बॉक्स की तरफ। दूसरा ओवर लेके आए। और अभी भी उठा के मारने वाला, लेकिन 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। बैटिंग कौन सी टीम है उसकी? छत्रपति ने बैटिंग का प्रदर्शन किया है। टॉस जीत के बैटिंग का निर्णय लिया है छत्रपति। और उठाने का प्रयास करे लेकिन बीट हुए अविनाश। काफी को चकमा दे रहे हो हर्ष। और अभी पटकी गेंद, फील्डर नीचे मौजूद, लेकिन बॉल जाती हुई बाउंड्री दिशा के बाहर। सीधा 6 रन के लिए अविनाश के बल्ले से। लास्ट गेंद और इस ओवर की लास्ट गेंद। छठी ओवर की लास्ट गेंद 13 बॉल में 35 रन लगते हुए। चौसठ 64। रन। 64 रन, छठी ओवर की लास्ट बॉल, 4 विकेट। गेंद में 35 रन लगते हुए क्या कर पाएंगे? और जीत के लिए 13 गेंदे 35 रन। क्या कर पाएंगे बल्लेबाज अविनाश अपनी टीम के लिए? और इस ओवर की लास्ट बॉल हर्ष के। जीत के लिए अभी भी 13 गेंदे 35 रन। और अभी भी पिच पे डटे हुए अविनाश। और लास्ट गेंद हर्षल की। और अभी भी उठा के मारने का प्रयास, लेकिन जाता हुआ बाउंड्री लाइन के बाहर सीधा। यम डिसीजन 4 रन। काफी उतनी ही अच्छी बैटिंग करते हुए अविनाश। 68 रन, 6 ओवर 4 विकेट। 12 में 31 अभी जीत के लिए 12 गेंदे 31 रन। अंकित आडनाव नेवले लाते हैं अंकेश। और फुल टॉस गेंद, नीचे फील्डर मौजूद, लेकिन
नाकामयाब हुए इस कैच के लिए और हल्के हाथों से निकल गए हैं 2 रन। ग्यारह में 29 रन। जीत के लिए अभी भी 11 गेंदे, 29 29 रन। रन। क्या कर पाएंगे अपने अब देखते हैं क्या कर पाएंगे अपने ही दोनों ही बल्लेबाज। बॉलर बॉलर में भाव अविनाश। और लाइन से भटके हुए एम्पायर डिसीजन वाइड बॉल। अब क्या कर पाते हैं अविनाश बॉलिंग मार्क पर। स्कोर को अगर रोकना है तो अविनाश को काफी तगड़ी बॉलिंग करनी पड़ेगी। और उठा दिया गेंद, फील्डर मौजूद और ये कैच मिस होते हुए एम्पायर का निर्णय रेव की मांग। थर्ड अंपायर का डिसीजन आया एम्पायर के तरफ से। अभी देखते हैं थर्ड अंपायर का निर्णय चौका है क्या छक्का है। चौका क्या? अभी थर्ड अंपायर के रूप में गया है ये निर्णय। अंपायर थोड़ा इधर आइए। अंपायर अंपायर 2 मिनट के लिए इधर आइए। चोट एम्पायर थोड़ा कमेंट्री बॉक्स की तरफ।
एम्पायर का निर्णय 4 रन। जल्द से जल्द चालू कीजिए। एम्पायर थोड़ा मैच जल्द से चालू करे। ये एम्पायर का डिसीजन आया 4 रन। दस 75 रन 6 ओवर 2 गेंदे 4 विकेट 10 बॉल में 24 रन की और जीत के लिए अभी भी 10 गेंदे 24 रन। की दरकार। देखते हैं दोनों ही बल्लेबाज क्या कर पाएंगे अपनी टीम के लिए और कम से कम स्कोर को रोकना है तो क्या कर पाएंगे बॉलर अपनी टीम के लिए। अविनाश और बुलडोज गेंद उड़ा दिया है और एक कैच आउट। नहीं जो आउट हुआ वो ये है नूतन। नूतन आउट हुआ है ना, नीलेश उतरा सिर्फ। अभी बैटिंग मार्क पे आए हैं नीलेश। क्या कर पाएंगे अपनी टीम के लिए नीलेश। 9 गेंदे में 24 रन। 9 गेंदे 24 रन जीत के लिए। और बीट हुए लास्ट गेंदे इस ओवर की लास्ट बॉल। नहीं 4 बॉल। 4 बॉल सॉरी। चलो ननेश। मुझे चंगड़ हुए मैं 4 बॉल। चलो ना यार। मेरे उधर दिख नहीं रहा। और हल्के हाथों से खेल दिया है। देखते कितने रन जोड़ पाएंगे। मिस फील्डिंग के कारण 2 रन तेजी से दौड़े 2 रन पूरे कर दिए नीलेश ने। काफी शेरों की दहाड़ के रनअप से रन भागे ये दोनों ही बैट्समैन। 7 गेंद में 22 रन की दरकार। जीत के लिए 7 गेंदे 22 रन। और उठा के मारने के प्रयास सीधा कीपर के दस्तानों में। विकेट का पतन। कीपर आउट ना, कीपर आउट है। डाय कौन उतरा? का नाम है? अभी नए बल्लेबाज मुकेश बॉलर ने बॉलिंग है। बॉलिंग की है। हाँ तो बॉलर गए। बॉलर ने इनका बॉलर कौन है रे भाई? ये दोस्त बॉलर कौन है? ले चंचल आ तो थोड़ा सा देख इधर। एम्पायर 1 मिनट थोड़ा मैच को रुका है। उसमें नाम नहीं आया। और बोल दो भाई। इसको भी तो 2 मिनिट के लिए थांब थांब शेवटच्या बॉलात काय झालं? आउट। आउट 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 कॅच आउट हुआ ओके आउट आउट कीपर क्या चल। संकेत
कि 54 बस वही करना है सिर्फ। उसमें नाम ही नहीं आ रहा। हो गया क्या? करो चालू। ओके चालू करो एम्पायर मैच को। कितने रन हो गए देख तो। 6 में 22। 6 बॉल में 22। जीत के लिए 6 गेंदे 22 रन। स्टार्ट कीजिए, स्टार्ट कीजिए। चालू करो मैच को। और उड़ा दिया है अविनाश ने शाबाश। सीधा 6 रन के लिए। बॉल एम्पायर एक बॉल इधर फेंक दीजिए। अभी जीत के लिए 5 गेंदे 16 रन। देखते हैं क्या कर पाएंगे अपनी टीम के लिए। बैटिंग मार्क पर अविनाश 6 गेंदे नहीं 5 5 गेंदे 16 रन। लाइन से भटकते हुए वाइड बॉल। गेंदे 15 रन। हाँ। 5 गेंदे अभी भी जीत के लिए 5 गेंदे 15 रन। फिर से लाइन से भटकते हुए क्या है पहले देखने दो। रिव की मांग। वाइड का रिव थर्ड अंपायर के रूप में जाएंगे। वाइड गेंद वाइड बॉल। 5 गेंदे 14 रन की दरकार। अभी भी जीत के लिए 5 गेंदे 14 रन। 5 गेंदे 14 रन जीत के लिए। क्या कर पाएंगे अपनी टीम के लिए अविनाश। बॉलिंग एक ही बॉलर कौन है? सर बॉलर कौन बॉलर? उठा दिया और फील्डर मौजूद। और मिस फील्डिंग के कारण तेजी से 2 रन। आंखों आंखों में 2 रन चुराते हुए अविनाश। आंखों आंखों में 4 गेंदे 2 रन चुराते हुए अविनाश। 4 गेंदे में 12 रन की दरकार। और अभी भी बता दूं मैं 4 गेंदे 22 रन की दरकार। 12 रन 4 बॉल में 12 रन की दरकार। 4 बॉल में 12 रन जीत के लिए। ओ! उठा दिया है सीधा बाउंड्री लाइन के बाहर। स्टेडियम के बाहर अविनाश के बल्ले से अभी भी कीधु अविनाश पे खड़ा रहे। बॉल फेंक दिया उनको ही। मैं अभी भी बता दूं कि ये पिच पे जब तक अविनाश रहेंगे तो मैच को पलट सकते हैं। अरे बॉलर नहीं दे बॉल में 6 रन। तीन बॉल में 6 रन। अभी भी जीत के लिए 3 गेंदे 6 रन। अभी जीत के लिए 3 गेंदे 6 रन। जब तक अविनाश पिच पे मौजूद है तो मैच को पलट सकते हैं। और नैन पांडे नेन पांडे की तरफ से अविनाश अगर एक छक्का लगाए
तो नैन पांडे की तरफ से नकदी पुरस्कार 500 रुपए। अगर एक छक्का लगाएंगे अविनाश तो 500 रुपए नैन पांडे की तरफ से नकदी पुरस्कार मिला जाएगा। छोड़, काफी अविनाश ने इस मैच को पलट दिया है और अभी भी हो 500 रुपए आकाश दोरके की तरफ से मुखिंदर सिंह आ गया है। मैच अविनाश हमारे कमेंट्री तरफ के पास में आए, आपका नकदी पुरस्कार लेके जाए। मुखिंदर सिंह मैन ऑफ द मैच के लिए आए। आकाश बाबू बोर्ड की तरफ से 501 रुपए का इनाम और नैन पांडे की तरफ से भी 501 रुपए का नकदी पुरस्कार। अविनाश थोड़ा हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ आए, आपका 1000 रुपए का नकदी पुरस्कार लेके जाए। दे दे इधर। अविनाश हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ आए और ये आपका 501 रुपए का नकदी पुरस्कार लेके जाए। और इस टीम के मैन ऑफ द मैच मुकंदर सिंह दादा। अबे मोबाईल दे तुझा मोबाईल मोबाईल बंद पडला आहे क्यों लाइन अविनाश हमारे अविनाश आपके नकदी पुरस्कार के लिए आए। आकाश दौड़ करे, जहां भी हो आपका पुरस्कार अविनाश को दिया जाएगा। किसका वाला और जो 500 का पुरस्कार था नैन पांडे की तरफ से इस मैच के बाद में मिला जाएगा। और ये आकाश दौड़कर की तरफ से 500 रुपए का इनाम। अरे दे दे तेरे हाथ तो तुम ही रख दो उनके हाथ में। अविनाश ने उड़ाया था अपने बल्लेबाज से सीधा। काफी उतनी ही अच्छी बैटिंग करा अविनाश ने। ले ले थोड़ा मैच को जल्द से जल्द चालू करें, इसके बाद में भी और मैच खेलना बाकी है। मैं दोनों ही टीम के कप्तान से निवेदन करता हूं कि जल्द से जल्द मैच को स्टार्ट करें।